ग्रंथराज श्री दासबोध दशक पहिला समास सहावा श्रोतेजन स्तवन श्रीराम आता वंदू श्रोतेजन भक्तज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्द रत्नाचे जे नाना अर्थावृत्ताचे भोगते जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चयी पुरुष ज्यांची धारणा अपार जे ईश्वराचे अवतार ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे की हे ऋषेश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी जयांचेनी सभा मंडळी परमशोभा हृदयी वेदगर्भ विलसे मुखी सरस्वती विळासे साहित्य बोलता जैसे भासती देव गुरु जे पवित्रपणे वैश्वानर जे स्फूर्ती किरणाचे दिनकर ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नये जे अखंड सावधान जयांसत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी ज्यांचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयांच्या जे जे काही आठवावे ते ते तयांस पूर्वीच ठावे ते ते काये अनुवादावे ज्ञातेपणे करूनी परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक भाग्यपुरुष काये एक सेवित नाही सदा सेविती दिव्यान्ने पालटा कारणे आवेट अन्ने तैसीच माझी वचने पराकृते आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही तैसा मी एक वाग दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ यांची पूजा वाचा बरळ करू पाहे व्युत्पत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वाग्विळास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून या तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती कीती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो समर्थाचा पुत्र मूर्ख जगी परिसामर्थ्यासे त्याचा अंगी तुम्हा संतांचा सलगी म्हणूनी करीतो व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयाचकित लोक परी त्यांची पिली निशंक तयां पुढे खेळती तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतांपासी बोलत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की आपलेची बोले वाऊगे त्याची संपादने करणे लागे परंतु काही सांगणे न लगे न्यूनते पूर्ण करावे हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी मन तैसे तुम्ही संत सज्जन माये बाप विश्वाचे माझा आशय जाणोनी जीवे आता उचित ते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दासानुदास इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास सहावा।